नमस्कार मैत्रिणी, ठरलं तर मग या मालिकेमध्ये रविराजच्या आता नजरेतून तन्वी पूर्णपणे उतरलेली आहे. आता रविराज हा त्याचं काम संपवून घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा तो चहा घ्यायला बसतो तेव्हा अचानक त्याला तन्वी दिसते आणि तन्वी दिसल्यानंतर त्याला खूप संताप होतो. तो तुम्ही म्हणलो होतं ना, ह्या मुलीला तुम्ही घराच्या बाहेर काढा. ही मुलगी आजपर्यंत घरात कशी आहे? प्रताप हे काय चाललं आहे? जर ह्या मुलीला या घरात ठेवायचं होतं तर तुम्हाला इथं बोलवलंच कशाला? आणि तेवढ्यात तन्वी पुढे येते आणि म्हणते, बाबा मला माफ करा ना. तन्वी रविराजच्या पाया पडते तर लगेच रविराज म्हणतो, माझ्या पाया पडायचं काही गरज नाही आहे. मुलीचा हक्क तू पूर्णपणे गमावून बसलेली आहेस. तू माझी मुलगीच नाही आहे. सायली म्हणते, तुम्ही थोडंसं ऐकून घ्या ना काका, कारण तुम्ही गेल्यानंतर घरात खूप काही गोष्टी घडलेल्या आहे. रविराज म्हणतो, अगं खूप काही घडलं असतं ना तर तरी ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर आणि या घरात नकोच. या मुलीमुळे मी खूप त्रास सहन केला आहे. मीच नाही तर तुम्ही सर्वांनी. प्रतिमाला तर हिच्यापासून धोका होता. प्रतिमाला मारण्याचा हिने प्रयत्न केला आणि अशा मुलीला आपण घरात का ठेवायचं आहे? रविराज म्हणतो, तुला माहिती सायली, ह्या तन्वीला मला ना मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटते. देवाने मला मुलगी दिली होती पण ती मला भेटायलाच नको होती. ती भेटल्यापासून माझा मनस्ताप वाढला आहे. मा लेकीचं आणि बापाचं नातं काय असतं हे हिला कधीच कळलं नाही. मला तर ही लेक कमी आणि तूच माझी लेक जास्त वाटते आहे. असं म्हणल्यावरती सर्वजण सायली आणि प्रतापकडं आश्चर्याने बघत असतात, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये हाच संशय असतो की सायली हीच प्रतिमा आत्याची मुलगी वाटते. तर आता रविराज तन्वीला घराबाहेर काढेल का नाही आणि सायलीचं सत्य कधी समोर येईल हे आपल्याला पुढच्या भागात नक्कीच कळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.